की बाबासाहेबांनी काही केलेलं असेल, नीती कूटनीती बौद्धिक कोण होतं आमचं? आज मराठा समाजाची अवस्था काय माहितीये का? ते मरायला तयार झाले, फाशी घ्यायला तयार झाले, आम्हाला आरक्षण द्या म्हणाले. कोणी आमचं होतं का बाबासाहेबांसोबत लढायला? कधी आदिवासींना कधी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये तिथं कधी त्यांची पाठराखण केली का? ओबीसीने तिथे जाऊन बाबासाहेबांच्या पाठीमागे पाडासारखा उभा राहिलाय. 340, 341, 342 कलम देताना कोणी आम्ही बाबासाहेबांच्या पाठीमागे होतं? आम्ही कोणीच नसताना बाबासाहेबांनी आम्हाला फुकट दिले, फुकट. परंतु फुकट दिलेल्या वस्तूची आम्हाला जाणीव नाही, महत्व नसल्यामुळे ही वाट लागत आली, वाट. आज मराठा समाजाला कळाले आरक्षण काय. आज त्यांना जाणीव झालेली आहे. आम्हाला सगळं मिळालंय. आम्ही काय करायलो? साडी माडी रिमोट कंट्रोल मटन खतम. बाबासाहेबांनी दिलेली शिदोरी काय कायम राहणार नाही. ज्यांना जन्म घालायला त्याच्यासाठी तुम्हाला नवीन शिदोरी निर्माण करावं लागेल. मग या विद्वान असणाऱ्या मान्यवरांनी हे ओळखून घेतलं बाबासाहेबांची आयडिओलॉजी काय होती. जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. मेंदू गरगरला की असं का म्हणाले बाबासाहेब. नंतर त्यांना कळालं की या देशामध्ये हजारो वर्षापासून 6743 मुख्य जाती या हजारो वर्षापासून वंचित आहेत, गुलामीत आहेत, अन्यायानं पीडित आहेत, ग्रस्त आहेत. यांना सुद्धा मताचा अधिकार मी मिळवून दिला. म्हणून आता जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. शास्त्रज्ञ डोकं जबरदस्त एक निष्कर्ष काढला प्रयोगातून. म्हणले मतदान. आणि मग जिसकी संख्या जितनी बारी उसकी उतनी. मग सांगितलं 85%, 15%चा फॉर्म्युला आणला शास्त्रज्ञ माणूस. आणि फॉर्म्युला आणल्यानंतर महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व बांधवांना सांगितलं, मात्र आम्ही ऐकायला तयार नाही. म्हणून युपी मध्ये गेले आणि बहिणजीला त्यांनी शिष्य बनवलं. आणि आज बहिणजी जिवंत महापुरुष आपल्यामध्ये वावरत आहेत. आता बाकीचं तुम्हाला सांगा, तुम्ही म्हणला बहिणजीचं कार्य तुम्हाला सगळ्याला माहित आहे. तर डबल वेळ घातला तर ते आंबा पिकून जातो. तुम्हाला सगळ्याला माहित आहे बहिणजीचं कार्य सगळं. मग आता प्रॉब्लेम काय? आता आमचा प्रॉब्लेम काय हे तर सगळं माहित आहे. तथागतापासून बहिणजीपर्यंत या सगळ्यात महापुरुषाचा इति वृत्तांत तुमच्या भेजामध्ये मेंदूमध्ये आहे. या महापुरुषाच्या जन्म कर्म इथं असताना युपी मध्ये जाऊन एवढ्या मोठ्या देशाची सत्ता या विचारधारेवर हस्तगत करतात, तर आम्ही का करू शकत नाही? हा प्रश्नार्थक चिन्हावर सुद्धा बनकुमारी मायावतीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला चर्चा करणं आवश्यक. आता चर्चेला सुरुवात करताना बंधू आणि भगिनींनो मला आवर्जून सांगावं असं वाटते की इथली जी रणनीती आहे. आज आपल्या या बहुजन समाज पार्टीला आम्ही 40 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत महाराष्ट्रात. 40व्या वर्षामध्ये आम्ही जात आहोत. बरोबर आहे का? सगळ्यांना माहिती आहे. 40 वर्षापासून आम्ही बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, मान्यवर काशीरामजी यांच्या विचाराचा आमदार खासदार या ठिकाणी निवडून देऊ शकलो नाही. हा डाग इथल्या सगळ्यांच्या बहुजन समाजाच्या माथ्यावर कोरलेला आहे. आम्ही निवडून दिलो. कोणाला? आरक्षित पदावर असणारा खासदार निवडून दिला, आरक्षित पदावर असणारा आमदार निवडून दिला. यांचं काम काय सांगितलं होतं यांना बाबासाहेबांनी? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकायला आम्ही शिकायलो, हे एक शिक्षण आहे. संघटित होणं एक युनियन आहे आमची. संघर्ष कुठं? बस फोडायला नाही, गाड्या फोडायला, सरकारी प्रॉपर्टीचा नाश करण्यासाठी, विध्वंसपणा करण्यासाठी नाही. संघर्ष करायला सांगितला संसदेमध्ये जाऊन, विधानसभेमध्ये जाऊन. मग महाराष्ट्रामधून एक तरी बाबासाहेबाचा लाडला, बाबासाहेबाचा खरा अनुयायी आपण सर्वांनी मिळून जन्माला घातलाय का? घातलाय का? हो तर म्हणा, नाही तर म्हणा. याचं शल्य मला पण आहे आदिवासी म्हणून, आपल्या सर्वांना आहे, या विचार मंचावरील सर्वांना आहे की नाही? शाबास.
म्हणून तुम्हाला मी एक प्रामाणिकपणे सांगतो, आता माझा थोडासा परिचय देणे जरूर आहे ना. काय पांढरे कपडे घातला बुवा, आदिवासीचा माणूस आला उभं राहून बरोबर करून गेला, बरोबर आहे की नाही. माझा परिचय बी तुम्हाला माहित असला पाहिजे. माझा परिचय एका आदिवासी कुटुंबामध्ये जन्मलेला मी परमेश्वर होणार आहे. माझ्या घरी 18 विश्व झालेले होते. अक्षरशः माझी आई जेव्हा मोलमजुरी करायला जायची तेव्हा माझ्या घरची चूल पेटायची. आंबाड्याची भाकर, शेतामधून आंबाड्याचा पाला आणायचा, थोडंसं पीठ टाकायचं. पीठ नाही, जास्त जर टाकलं तर उद्या दुसरे दिवस उपाशी राहतात. आंबाड्याची भाकर खाणारा मी परमेश्वर होणार आहे. मला माझ्या आईने टाकलं आश्रमशाळेमध्ये. मला आश्रमशाळेमध्ये गेला नाही पत्ता नाही की आश्रमशाळा काय आभाळातून पडली का. मिरिटमध्ये आलो, त्या ठिकाणी अभ्यास केलो, सगळं केलं. जसं उईके सर आणि मी आहे, आमची दशा एकच आहे. काहीच कळत नाही, कारण आश्रमशाळेमध्ये बाबासाहेब कोणी सांगलाच नाही, फुले कोणी सांगलाच नाही. सांगला फक्त पाठामधला. पाठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले पाठ. डीपली अंतर्मनात रुजेल असं कोणी सांगितलं नाही. कालांतरानं मी 5वी मध्ये असताना आमच्या गावामध्ये दसऱ्याला तथागतांची प्रतिमा घेऊन, बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन रॅली काढायची. मी आदिवासी कम्युनिटीपैकी मी म्हणायचो आमच्या मित्रांना, ओबीसीच्या आणि माझ्या जमातीच्या, अरे चला तुम्ही बौद्धाची पोरं येतात आणि आपल्याला निळी लावतात, आपण पळून लपून बसू. अशी मेंटॅलिटी परमेश्वर होणारीची, कुटुंबियाची, ओबीसीची, अन्य माझ्या मित्रांची. माझ्यात आज परिणाम काय झाला? माझ्यामध्ये परिणाम झाला जेव्हा मला सच्चा गुरु मिळाला. कोण मिळाला गुरु? मी पुण्यावरून येत होतो 12वी मध्ये असताना, डीएड करत असताना पुण्याहून येत असताना एक असा सबनम मला एक बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी माझ्या जीवनात मिळाला. त्याचं नाव मला माहित नाही, माझ्या शीटवर बसला. मला ते घासलेट साहित्य वाचायचं, पुरी हिंदीचं खूप आवड होती. ते वाचत असताना त्याने हळून मला विचारलं, हे काय वाचत आहेस तू? मी म्हणलो हे स्टोरी आहे पिक्चरची. म्हणजे तू कुठल्या कम्युनिटीचा? मी म्हणलं मी आदिवासी आहे. त्या सदग्रस्तानं त्याच्या त्या सबनम मधून रामायणातील सत्य पेरियार रामास्वामीचं हिंदी मधलं 5 रुपये किंमत होती त्यावेळेस. ते पुस्तक माझ्या हातामध्ये दिलं आणि म्हणे तेव्हा मला कळलं हे घासलेट साहित्य आहे. म्हणजे घासलेट ते म्हणजे निरुपयोगी साहित्य आहे. आणि मी ते जेव्हा पुस्तक वाचू लागलो तेव्हा माझ्या डोक्यामधले, माझ्या गावामध्ये मी शिकलेला, मी सगळ्यांचा सत्यनारायण मीच करायचो. लग्न झालं की सत्यनारायण परमेश्वर होणारे करायचं. सगळ्यांचे संसार परमेश्वर होणारे लावून द्यायचा. सत्यनारायण केल्याशिवाय संसार होत नसे, अशी हिंदू धर्म कल्चर. जेव्हा मला रामायणातील सत्य पुस्तक मिळालं, मी पाठीमागं बघलं अनुकर्मणी होती. तेव्हा मी मग बाबासाहेबांची पुस्तकं, महात्मा फुलेची पुस्तकं सगळ्यांचं वाचन केलं. तेव्हा पुस्तक रूपानं मला ज्ञान मिळालं. आज परमेश्वर होणाऱ्यानं काय केलं माहितीये का? मला जेव्हा बाबासाहेब कळाला, महात्मा फुले कळाला, तथागत कळाला, तेव्हा माझ्या मुलीचं, मी मोठेपणाबरोबर नाही, म्हणजे विचारामध्ये क्रांती कशी असते याचं उदाहरण सांगत आहे तुम्हाला. माझ्या मुलाचं लग्न, मुलीचं लग्न सुद्धा तथागतांची प्रतिमान हे सगळे महापुरुष ठेवून सत्यशोधक पद्धतीने केलं. आणि योगावर मला नात जन्मली, नातीचं नाव म्हणलं माता रमाई ठेवून दिलं. हे टाळ्या मिळवण्यासाठी नाही, हे बदल का होता, बदल कशामुळे होतो हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी आहे. दुसरी पुन्हा नात झाली, मुलाला मुलगी झाली. म्हणलं भविष्यामध्ये माझ्या सगळ्या आदिवासी कम्युनिटीला अशी मुलगी जन्मली की तिनं आता नागपूर सरकत बाबासाहेबांना सांगितलं तसं माझ्या आदिवासी समाजाला दीक्षा, तथागताची दीक्षा देण्यासाठी हिच्या रूपाने ही जन्माला आली, तिचं नाव दीक्षा ठेवलं. हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आहे बांधवांनो, की आम्हाला या महापुरुषाच्या विचाराचा खासदार आणि आमदार निवडून का देता आलं नाही, या मागची पार्श्वभूमी सांगण्यासाठी माझं वैयक्तिक उदाहरण तुम्हाला सांगत आहे. एकेकाळी मला नीळ लावतात म्हणून पळून जाणारा परमेश्वर होणारे आज माईक घेऊन मी माझ्या कार्याची स्तुती करत नाही. आदरणीय बहीणजींनी
एका दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या परमेश्वर बोलणाऱ्या एका साध्या व्यक्तीला मी कधीच बहिणीला भेटलो नाही, कधी त्यांचं दर्शन घेतलं नाही. माझ्याकडे या राज्याचा प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली. ही क्रांती कशाची आहे? ही क्रांती आहे विचाराची. ही क्रांती आहे विचाराची. तर आम्हाला इथला राजा का होता येत नाही याचं कारण एकमेव आपल्यालाच या ठिकाणी एकमेकासोबत चर्चा करून आपल्याला ठरवायची आहे. तर खऱ्या अर्थानं आज बहिणजीला आपण 68व्या वर्षी त्यांना खऱ्या आपल्या शुभेच्छा पोहोचतील. अन्यथा तुम्ही डुप्लिकेट, मी डुप्लिकेट, हे सगळे डुप्लिकेट. असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून म्हणलं मी भाषण करायला नाही आलो. एवढी मोठी संख्या काल मी आढावा घेतला. एका मतदारसंघामध्ये 100% बुद्धिस्ट बांधव, एका मतदारसंघामध्ये ओबीसी नंबर 1 वर तर एससी नंबर 2 वर. सुवर्ण संधी आहे. क्रांतीची भूमी आहे. परिवर्तनाची भूमी म्हणजे नागपूर आहे. लोकसंख्येने आम्ही भरपूर आहोत. विचाराचा बारूद असणारी भूमी म्हणजे नागपूर भूमी आहे, विदर्भ आहे. इकडे आम्ही वेगळ्या अँगलनं पाहतो. इथं एवढा खचाखच खजिना, वैचारिक खजिना आमचे केडे घेणारे गोपाळरावजी या ठिकाणी आहेत. असे सगळे केडे घेणारे बांधव या ठिकाणी आहेत. गळा ओरडून ओरडून सांगायले, तुम्हाला वचन द्यायले, प्रतिज्ञा द्यायले. मग इमाने एक बारी सांगा, आज बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही खरोखर झोपलात की झोपीचं सोंग करत नाहीत? इमानदारीने हात वर सांगा. माझ्यासारख्या एका आदिवासीला प्रश्न पडतो की काय चालू आहे. मी तुम्हाला अजिबात दोष देत नाही. दोष मी देणार आहे मला माहित नाही. तुम्हाला सांगतो, मी माझी सेवा करत असताना बाबासाहेबांच्या माता रमाईच्या त्यागामुळं परमेश्वर होणारेला 3 नोकऱ्या मिळाल्या. ओपनच्या पोराला 1 पण नोकरी नाही, मला 3 नोकऱ्या मिळाल्या. कशा? माझं डीएड झाल्याबरोबर मला नोकरी मिळाली. बीएड केलं मी. ओपनच्या मुलाला 90% मार्क, मला 45% मार्क. कारण चलणं राहणं, पैसा नाही, खायला बरं नाही, अभ्यासाला ध्यान नाही. ह्या सगळ्याचा विचार बाबासाहेबांनी करून ठेवला होता की एका आदिवासी जमातीमध्ये परमेश्वर जन्मणार आहे. मला 40% मार्क, ओपनच्या मुलाला 90% मार्क. माझा नंबर अगोदर गुरुजी म्हणून लागला. किती मार्काचा डिफरन्स आहे माझ्या आया बहिणीनं? 50 मार्काचा जर माझ्या आजीनं, माझ्या मायनं, आईनं केला की बापाने केला जन्म दिलेल्या? सांगा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, माता रमाईने आपला त्याग करून केलेला आहे की माझं आयुष्य घडलं पाहिजे. मला 50 मार्क कमी असताना नंबर माझा अगोदर. आणि हे जेव्हा परमेश्वर होणारेला त्या पुस्तक रूपानं कळालं आणि मी हळूहळू जुटल्या गेलो माझ्या बुद्धिस्ट बांधवांच्या युनियनकडे. मी या बहुजन समाज पार्टीमध्ये का आलो याचा थोडासा इतिहास तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. जेव्हा मग केडर लागलं, मी आदरणीय सरांना बोलवलं होतं ना सर. केडरमुळं माइंड माझं मजबूत झालं. आणि जेव्हा मी बुद्धिस्ट बांधवामध्ये जाऊन माईक घेऊन जेव्हा बाबासाहेब सांगायला लागलो तेव्हा अशा टाळ्या मिळत. तुम्ही कशा टाळ्या वाजवायले? टाळ्या वाजविण्याच्या मागचं कारण तुम्हाला वाटेल एक आदिवासीचं पोरगा आहे, टाळ्या वाजले आणि खुश होईल आणि चांगलं काम करेल बहुजन समाज पार्टीचं. असं ज्या ज्या ठिकाणी मी भाषण करायचं तेव्हा बुद्धिस्ट बांधव टाळ्या वाजवायचे. मग मी विचार केला बसल्या बसल्या, वेळ आहे ना सर, घेऊ ना बस, थोडा वेळ भरपूर झाला. पहा, मला डोक्यावर घेऊन असे कौतुक करायचे. मग मी ठरवलं
मी बाबासाहेब, महात्मा फुले, शाहू महाराज जर बुद्धिस्टांना सांगू लागलो तर माझा समाज चितपत पडलेला आहे. मग मी माझं अंतर्मन ठरवलं की आता बुद्धिस्टांच्या समोर भाषण करायचं नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणलं कोणाकोणाला महापुरुष माहित आहेत. पिकलेल्या आंब्याला ढबल कशाला उभा आणायची. उठून अर्ध्या खुर्च्या कमीच झाल्यात अगोदर. खुर्च्या कमी काय होतात हे वारंवार वारंवार पिकून गेले डोकं आमचं. फुले, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब. म्हणून म्हणलं आमच्या आदिवासी कम्युनिटीमध्ये कच्चे आंबे आहेत. इकडची ऊब घेतली तिकडी लावली. तुम्हाला माहित नसेल मी हजारो आदिवासी कम्युनिटीच्या आया बहिणींना 5 जानेवारी 2023 ला डोक्यावर देव घेऊन कलेक्टरकडे मी जप्ती करायला भाग पाडलं. कलेक्टरना ट्रेझरीमध्ये आहेत आदिवासींचे देव. हे माझं कौतुक म्हणून नाही, त्याच्या मागची भूमिका अशी आहे की त्यांचे प्रश्न, आदिवासींचे असे हजारो प्रश्न आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना आदिवासीचा एवढा लाड केला कारण आदिवासींना या वर्णव्यवस्थेमध्ये सुद्धा जागा नव्हती. याला जंगली म्हणून घोषित केलं. अरे ढोर आहेत, गुरं प्राण्यासारखे आहेत. यांची गणना माणसामध्ये नव्हतीच. माणसामध्ये गणना कोणाची होती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र यांचीच त्या वर्णव्यवस्थेमध्ये. आमची तर आदिवासीची गणना नव्हती. परंतु बाबासाहेबांनी एका दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासीला सुद्धा 342 कलम लिहून दिलं अनुसूचित जमाती. परंतु या बाबासाहेबांचं महान कार्य मात्र आमच्या आदिवासींना माहित नाही. कारण शिक्षण नाही. ज्याला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो कोणी प्राशान करल तो अन्यायाच्या विरोधामध्ये गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा उलकी आहे. दिवस रात्र गुरगुरायलाय आदिवासींना जागृत करायला. आम्ही गुरगुरायलो. आम्हाला कळलं या देवाने आमचा सत्यानाश केला. देव नेऊन कलेक्टर साहेबांना पत्र दिलं, यांचा अवमान होणार नाही म्हणून सन्मानानं तुमच्याकडे देत आहोत, त्याला व्यवस्थित ठेवा. मग झाली गडबड. तुमचे देवेंद्र फडणवीस होते, यांचा लगेच फोन कलेक्टरला, हे पत्र कसं घेतलं साहेब, त्यांनी इनवर्ड मध्ये दिलं. एसपी ला फोन, हे काय चालू आहे? राज्य आमच्या 33 कोटी देवाचा ज्याला वारसा लाभलेला त्यांच्या विचाराचं राज्य आणि इथला एक आदिवासी कम्युनिटी डोक्यावर देव घेऊन येतो, हे काय चालू आहे टीव्हीवर? कलेक्टर परेशान. आम्ही सगळे मॉबना आलो. कलेक्टरचा प्रतिनिधी कलेक्टरला पाठवला. कलेक्टर येऊन गेले. कलेक्टरचा प्रतिनिधी, कलेक्टरचा फोन आला, होणारीजी काही विटंबना होणार नाही याची काळजी घ्या, मी माझा प्रतिनिधी दिवसभर प्रतिनिधीला उभं केलं. एकाचा फोटो घेतला, हातात देव फोटो. साहेब एकदाच गर्दीनं नाही, आम्हाला कळलं पाहिजे की आमचा देवाचा संबंध आदिवासीचा राहिला नाही. फोटो पाहिजे आम्हाला घरात लावायला. ते पापिचारा दिवसभर एटीएम त्या ठिकाणी उभं होता. मोठे पण सांगायचं नाही, विचारामध्ये ही क्रांती असते. म्हणून तुम्हाला एकच माझी विनंती आहे, माझी दुसरी नोकरी तुम्हाला सांगायची राहिली. मला वाटलं वर्दीची नोकरी चांगली राहते, परीक्षा दिली, तिथं पण मला 50% मार्क आणि ओपनच्या पोराला 80-85% मार्क. पहिला सिलेक्ट परमेश्वर होणार जा जेलर म्हणून. अरे एवढा उपकार या महामानवाने केलाय, मग देणारा तो देव. हिंदीमध्ये देव कोणाला म्हणतो? देवजी 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 लेवजी, हे आहेत आमचे देणारे. म्हणून देव आमचे खरे कोण? देव. म्हणून आम्ही आदिवासीच्या घराघरामध्ये तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर हे आमच्या घराघरामध्ये आम्ही लावले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही आता कामाला लागलेलो आहोत. आणि ही बातमी तुम्ही असं समजू नका, महापुरुषाचे ज्ञानचक्षु परफेक्ट असतात. भानकुमारी मायावतीजींना कुठून कळायला मला माहित नाही सर, मुझे मालूम नाही. ही नोकरी मिळाल्यानंतर थोडी स्टोरी राहिली, अजून नंतर सांगतो. जेलरची केली मी 3-4 वर्ष नोकरी. तुमच्या नागपूरला जेलर होतो मी जेलमध्ये. त्याच्यानंतर मला कंटाळा आला, वय होतं, चला म्हणून शिक्षण विभागाचा अधिकारी हो. दिली परीक्षा, मला 60% मार्क, दुसऱ्या आपण 80% मार्क. परमेश्वर होणारे अगोदर नंबर केली ती.
अशी 33 वर्ष नोकरी केली मी. माझी अजून 3-4 वर्ष नोकरी माझी शिल्लक होती. 1.5 लाख रुपये पगार माझा होता. 1.5 लाख रुपये. जेव्हा मी चिंतन केलं की तुला आंबील मिळायची नाही पियायला, आज माझ्याकडे 40 एकर पूर्ण ओलिताखालची जमीन आहे. मोठेपणासाठी नाही, प्रेरणेसाठी सांगतो. या महापुरुषाचं मोठेपणासाठी परमेश्वर होणाऱ्याचा मोठेपणा काढून टाका. माझी अवकात नव्हती. मी एक सांगत आहे की या महापुरुषाचा मोठेपणा काय. 3 मातीमध्ये जेव्हा लेकरं घातले माता रमाईनं, हे दुःख सहन केलं बाबासाहेबांना, तेव्हा मला 3 नोकऱ्या मिळाल्या 40 एकर जमीन. हे मोठेपणा आहे यांचं. हे मोठेपणा पण करण्यासाठी मला सांगावं वाटते. आज करोडो रुपयाचा बंगला आहे, गाडी आहे, बघा अंगठ्या, लॉकेट, ड्रेस, आंबील केल्या मिळायचं. तरसायचो. जर मी एवढं माझ्यामध्ये परिवर्तन करू शकतो, तुम्ही तर एवढे विचारांना परफेक्ट. बाबासाहेबांची जर जात घेतली तर जातीच्या हरामासाचे. बाबासाहेबांसाठी जयंतीला मुंगीसारखी गर्दी जमून कुठल्याही अन्याय अत्याचाराला सक्षमपणे उभं राहणारे. अहो, अजून बी आमचा मातंग बांधव सुधारला नाही. शरणात गेला का त्यांच्यामधला? शरणनाथ म्हणजे काय? नाथ तुम्हाला मी शरण आलो. अजून आमच्या मातंग समाजातला गेला नाही. अजून आमच्या चांभार बांधव मधला गेला नाही. शरणात या बसा म्हणतात. अजून भीम त्यांच्या ओटावर आलेला नाही. आदिवासीचं नाम आहे आमचे बेले साहेब तर लय राम आहे, आणि आमचे कोण ठाकरे साहेब तर लांबच लाभ. हे सगळं समजून घ्या. हे कोणी समजून घेतलं? मान्यवर काशीरामजी साहेबांनी 6743 जातीला एकत्र आणलं आणि त्याला नाव दिलं बहुजन. आता आला का तिथं कोणता पूर्वसरणीचा महार, मान, चांभार, आदिवासी, मुसलमान आला तिथं कोणी? बहुजन. जे 85% हजारो वर्षापासून वंचित होते ते बहुजन. जिसकी संख्या जितनी बारी उसकी उतनी हिस्सेदारी. फॉर्म्युला तयार आहे. आता मतिमंद आमची झालेली आहे. तुम्ही मी प्रश्न विचारला होता, तुम्ही झोपीचं सोंग करता का की काय करता? तुम्ही फक्त टाळ्या वाजल्या, हसल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आमची मती झालेली आहे गुंग. जानेवारी महिना आमच्यासाठी पवित्र महिना आहे असं मी मानतो. 1 जानेवारीला काय झालं? कशामुळे घडलं? आम्हाला अन्न नको, आम्हाला पैसा नको, आम्हाला धन नको, आम्हाला फक्त मान आणि सन्मानाचं जीवन जगू द्या म्हणून सांगितलं होतं. त्याने काय सांगितलं? सुईच्या टोका एवढा मी तुम्हाला सन्मान मिळणार नाही. सन्मान मिळणार रे, तुला दाखवतो म्हणले. ये 500 बांधवांनी काय केलं तुम्हाला माहित आहे. डबल पिकवण्याची जरूरत नाही. खऱ्या अर्थाने जानेवारी महिना आमच्यासाठी पवित्र महिना का म्हणतो? बहिणीचा वाढदिवस ही आमच्यासाठी महामानव याच महिन्यात जन्मली. बाबासाहेबांनी संविधान समर्पित करून तुमचं राज्य आणण्याचा दिवस कोणता? आता मग बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही काय संकल्प केला पाहिजे? आमच्यामध्ये आमच्या मती मंद करण्यात आल्या. कोणी आल्या? एकीकडे मनुवादी व्यवस्था, एकीकडे आहे आंबेडकरवादी व्यवस्था. आता बाकीचे महापुरुष जाऊ द्या. आम्ही बाबासाहेबाला एक उपाधीनं म्हणतो का? प्रबुद्ध. डॉक्टर बाबासाहेबांना आम्ही काय म्हणतो? त्यांच्यामध्ये सगळे रूप आहेत. आहेत की नाही सांगा? जर हे जर रूप नसते, तथागतांचं बुद्धत्व जर बाबासाहेबांच्या मेंदूमध्ये नसतं, हे 15% लोक आपल्यावर राज्य करू शकले नसते. 15% लोक आमचा मेंदू भ्रष्ट करून राज्य करत आहेत. तेही बाबासाहेबांच्या घटनेचा त्यांना आशीर्वाद आहे. 85% लोक 15% या म्हणावं लढाईला. परंतु त्यांना सुरक्षा कोणी प्रदान केलेली आहे? कोणी? त्यांनी संविधान बदलण्याची भाषा करतात.
त्यांना अक्कल राहायला पाहिजे, त्यांच्या मंत्र्याला, त्यांच्या आमदाराला, खासदारांना. अरे बाबा, तुम्ही जे जीवन दिसायला त्या संविधानामुळे हजारो वर्षापासून आमच्या आया बहिणीचा छळ केला, आमचा छळ केला. फक्त आमच्या संविधान आमच्या बापानं लिहिलेलं आहे म्हणून आम्ही सबुरी नाव शांतीनाथ. बरोबर आहे की नाही? आता मला एकच म्हणायचं आहे, आमच्या बापानं जर आम्हाला संविधानाच्या माध्यमानं जर इथली सत्ता प्राप्त करण्याची तंत्र जर दिलेलं असेल, ते तंत्र आम्हाला अवगत करून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला बोल देत नाही, वेळ भरपूर झाला, फक्त 5 मिनिटात सांगतो. जेव्हा तुमची समीक्षा घ्यायला तेव्हा तुम्हाला सगळं सांगणार आहे. तंत्र फार सोपं आहे. इथं बसणाऱ्या कोणालाही मी दोष देणार नाही. इथं बसणाऱ्या कोणालाही मी दोष देणार नाही. दोष मी देणार आहे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये 40 वर्षापासून काय झालं, 40 वर्षापासून कमांडर खूप झाले, सैनिक एकही नाही पाठीमागे. कमांडर जे होते ते आपसामध्ये लढायला लागले, बहुजन समाज पार्टीचे. कमांडराची संख्या, त्यानं म्हणते मला कमांडर, यानं म्हणते मला कमांडर, मला म्हणते हे छोटा कमांडर, हे मोठा कमांडर. सैनिक एकही नाही. मान्यवर काशीरामजी साहेबांनी तुम्हाला सैनिक तयार करायला सांगितलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं मताची किंमत तुम्हाला सांगितली. आमच्या तरुण मुलीची इज्जत जशी जपता तसं मताची किंमत जपा, इज्जत जपा म्हणले. परंतु आम्ही काय केलो महाराष्ट्रामध्ये, आम्ही मताची किंमत आम्हाला कळू दिली नाही. एकीकडे आंबेडकरी विचार, एकीकडे मनुवादी विचार आणि एक तिसरा विचार निर्माण केला आमच्या बुद्धिस्ट बांधवां बहुजन बांधवांमध्ये. तो कोणता? संघवाद. मनुवाद, आंबेडकरवाद, तिसरा वाद आहे संघवाद. इलेक्शन आले, आमच्या बहुजनाच्या पोरांना पैशाचा, दारूचा, मटणाचा महापूर. संघवादाकडे आमच्या लेकरांना ओढण्यात येते, आकर्षित करण्यात येते. म्हणून आमचा सगळ्यांचा सत्यानाश. आम्हाला सुद्धा संघवाद भेटावा, पाव किलो मटण, हजाराची नोट आणि दारू, यामुळं आमचा सत्यानाश. तुम्ही इथं बसलेले सगळे सक्षम सैनिक आहात, परंतु आमची चुकी काय? मान्यवर काशीरामजी साहेबांनी राज्याच्या लेवलवर एक मोटार दिलेली आहे. त्याचा नट बोल्ट, ड्रायव्हरची स्टेअरिंग सुद्धा बदलायची जरूरत नाही. जिल्ह्याला एक मोटार दिलेली आहे, विधानसभेला एक मोटार दिलेली आहे आणि सेक्टरला एक मोटार दिलेली आहे आणि बूथला एक मोटार दिलेली आहे. अशा मोटारी घेऊन जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरनं ती मोटार आपल्या आपल्या परिक्षेत्रामध्ये चालवणं आवश्यक आहे. आता आम्हाला अपयश काय येत आहे? अपयश येत आहे माझ्या बांधवांनो. आमची मोटार बूथ पर्यंत गेलीच नाही, सेक्टर पर्यंत गेलीच नाही. फिरायली कुठं? विधानसभेत फिरायली, जिल्हा लेवलवर फिरायली आणि राज्य लेवलवर फिरायली. तिथंच घर आणायला, हार टाकायला आम्ही खुश. गोना रे साहब तुम आगे बढ़ो, बहन जी आप आगे बढ़ो. बहन जीला आम्ही काय करणार? प्रधानमंत्री करणार. अशानं काय प्रधानमंत्री होणार बहीणजी? या ठिकाणी फक्त 2 मिनिट आपले घेतो. विधानसभेचे कोण कोण अध्यक्ष? थोडं उभं राहा, थोडं घातली. शाबास. या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षाच्या जोरदार थाळ्या वाजवा. उभं राहा तुम्ही. विधानसभेचे शाबास. उपाध्यक्ष असतील, कोणी असतील, उभं राहा थोडं. इमानही वर सांगायचं. आज बहिणजीचा वाढदिवस आहे, माझा गळा थोडा बसलाय कारण माईक थोडा हे होत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं. आपल्या सेक्टरच्या बांधण्या झाल्या का तुमच्या? प्रामाणिकपणे. आज बहिणजीचा वाढदिवस आहे तुमचं. होला हो नाही. काल मी समीक्षा घेतली. नागपूर जिल्ह्यातल्या जवळपास 70% विधानसभेच्या अध्यक्षाची समीक्षा मी घेतली काल, वेळ असल्यामुळं. फक्त नागपूरमध्ये फक्त 30 बूथ, नागपूर जिल्ह्यामध्ये 30 ते 40 बूथ बांधण्यात आलेले आहेत. बहिणजीला आम्ही प्रधानमंत्री बनवू. वय किती आहे आमचं? 40 वर्ष.
मग जर आम्हाला खऱ्या अर्थानं महापुरुषांनी जो दिलेला विचार आहे तो विचार अनुयायी म्हणून जर आम्हाला जर काम करायचं असेल, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत जर निर्माण करायचा असेल, तर आम्हाला फक्त हे हार तुऱ्यापुरतं आणि भाषणबाजीपुरतं काम करून चालणार नाही. बहिणजीचा वाढदिवस असल्यामुळे मी 20 तारखेपर्यंत थांबलेला आहे. कारण माझी निवड मला माहित नाही राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून का केलं बहिणजीनं. मी सांगताना तुम्हाला राहून गेलं, शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करताना शिक्षण विभागाचा 3 वर्ष माझी सेवा होती. मी ठरवलं की इतकं मला सगळं वैभव मिळालं हे बाबासाहेबांची देण आहे, माता रमाईची महापुरुषाची देण आहे. माझे गुडघे मी रिटायर झाल्यानं थकतील, मी काम करू शकणार नाही, म्हणून मी व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतलं आणि समाजाचं काम करायला सुरू केलं. 1 वर्षापासून मी काम कोणाचं करताय? मी काम आतापर्यंत 33 वर्ष शासनाचं काम केलेलं आहे. आता मी नौकर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेबांचं नौकर मान्यवर काशीरामजी, डॉक्टर बाबासाहेबांचे शिष्या आमची बहीणजी, आणि बहीणजीचा आणि डॉक्टर बाबासाहेबांचा नौकर परमेश्वर गोनारे आहे. मी राज्याचा जरी अध्यक्ष असेल, मी सच्चा कार्यकर्ता स्वतःला समजतो. बामशेतचं गेल्या 26 वर्षापासून काम करतो. सगळ्या जडणघडण माहित आहेत, काय चालते हे बी मला माहित, कुठं चालते हे सुद्धा मला माहित. म्हणून मला माहित नाही, राजीनामा दिल्याबरोबर मी माझी LLB झालेली होती. लगेच गोरगरीब वंचितांना न्याय देण्याचं काम कोर्टामध्ये करत होतो. करत असताना एक अशीच अॅट्रॉसिटीची आर्ग्युमेंट होती एक IAS अधिकाऱ्याच्या विरोधात, आणि मला 4 वाजता फोन आला, 50 फोन, मिस कॉल. माझा मोबाईल थोडासा सायलेंट मोडवर होता. आर्ग्युमेंट संपल्यानंतर बाहेर आलो, 50 कॉल दिसायले. मी म्हटलं काय झालं, कोणाचा ऍक्सिडेंट झाला का? फोन केला, कार्यकर्त्यांना सांगितलं, अहो वकील साहेब, गोनारे साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून बहिणीने तुमची निवड केली. मी त्या कार्यकर्त्याला म्हणालो, सकाळपासून तुला कोणी भेटलं की नाही? का मीच भेटलो माझी टिंगल टवाळी करायला? अहो गोनारे साहेब खरं नाही बघा, यांना विचारा म्हणले. मग या सगळ्यांनी मला फोन केले आणि माझे अभिनंदन केलं. मला वाटलं अरे माझी निवड कशी केली, का केली, गोनारे कोणत्या मेंटॅलिटीचा आहे, तो कुठला पोशाख घालतो, त्याचं आचरण काय, बहिणजीला कोणी सांगितलं काही मला माहित नाही. परंतु ते आव्हान बहिणजीने जी माझ्यावर जबाबदारी दिली, 23 तारखेपासून मी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि आता काय करणार आहे मला माहित नाही, काय सिस्टीम आहे काय सिस्टीम नाही. परंतु प्रामाणिकपणे बहिणजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला मी वचन देतो, या पुढचं तिकीट आदरणीय महाराष्ट्राचे प्रभारी नितीनजी साहेबांच्या साक्षीनं काल सुद्धा मी एका ठिकाणी वचन दिलं, आम्हाला निवडणुकीमध्ये अपयश येण्यास तुम्ही जबाबदार नाही. या तर्कावर मी आहे, कारण 26 वर्षापासून मी काम करतो. जबाबदार वरची मंडळी आहे. या पुढचं तिकीट आमदाराचं असेल, बूथचे अध्यक्ष, सेक्टरचे अध्यक्ष, विधानसभेची कार्यकारिणी, जिल्ह्याची कार्यकारिणी आणि इथले झोन प्रमुख आदरणीय प्रभारी आणि आम्ही एक अशी बैठक होईल. बैठकीमध्ये 4 आवेदन आले आमच्याकडे. त्यांना आम्ही विचारू कोण लायकीचा आमदार आहे सांगा, जो फुले शाहू आंबेडकरांचं काम करणारा, जो मानवतावादी विचाराचं काम करणारा, जो लोक अभिमुख आहे, त्याला सांगा. तुमच्या संमतीनं तुम्ही ज्याला मान्यता द्या त्याला तिकीट देण्यात येईल. राहिला महानगरपालिकेचा प्रभागची कार्यकारिणी, प्रभाग अंतर्गतच्या बूथची कार्यकारिणी, तिथल्या जिल्ह्याचे, पुन्हा आमच्या विभागाचे झोन प्रमुख, पुन्हा आम्ही बैठक होईल. कोणाला नगरसेवकाचे तिकीट द्यायचं, जो बूथवर
बूथ प्रमुख म्हणून काम करतो त्याला त्या बूथच्या लोकांची माहिती असते की कोण लोकप्रिय आहे. आम्ही उंटावरून शेळा हाकल्यानंतर रिझल्ट निघत नाहीत. आम्ही उंटावरून खाली आलो पाहिजे, बूथ पर्यंत गेलं पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांच्या आवडीचं तिकीट, आवडीचा उमेदवार त्यांना आपण दिला पाहिजे. खूप वेळ झाला, खूप बोलायचं आहे, बोलू शकतो, बोलणे तू ना. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला एकच सांगतो, ही सगळी उलाढाल कशामुळे होते? आमचं बूथ पर्यंत संघटन होत नसल्यामुळं. मी बेरीज केली, 100% महाराष्ट्रामध्ये जर बूथची बांधणी झाली, पान खाऊन जर आम्ही एक वेळ थुकलो, 50 रुपये जातात. चहा पिली आणि पान खाऊन थुंकून टाकतो. एका महिन्यामध्ये एका बूथ कडून जर 50 रुपये आले, राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे 3 लाख रुपये जमतात. 3 लाख. मान्यवर काशीरामजीने काय सांगितलं? बहिणीने टाटा, बिर्ला आणि अंबानी सारख्या लोकांना करोडो रुपये पार्टीला डोनेशन करण्यासाठी आल्यानंतर आपल्या पायाच्या टोकानं त्यांनी धुडकावलं. मी सत्तेवर आल्यानंतर कारखानदार, भांडवलदारासाठी मी कायदे बनवणार नाही त्यांच्या उपयोगाचे. ज्या गोरगरिबाच्या घामाचा पैशाने माझी पार्टी चालते, त्या गोरगरिबाचं कल्याण करणारी मी माझं शासन राहील, माझे कायदे राहतील. आता गणिमत काय होतं सांगतो तुम्हाला. माझा गळा बसला परंतु सांगणं अपेक्षित आहे. आता अध्यक्ष जर राहायचा असेल, वरिष्ठ हे मागतात. विधानसभेचा अध्यक्ष याच्यावर चाललाय 40 वर्षापासून. मला माहिती आहे, मी फाउंडर कार्यकर्ता, फाउंडर. बहिणजीला फक्त निधी या सहयोग दिनाचा जात असतो. असं जर असतं, परमेश्वर गोनारेच्या ठिकाणी बहिणजीची अशी जर मानसिकता असती, कोट्यावधी रुपये घेऊन इथे प्रस्थापित पक्ष अध्यक्ष होण्यासाठी पाठवले असते. परंतु बहिणजीने एका आदिवासी व्यक्तीला तर मनात नाही, ध्यानात नसताना कांपो घेऊन मला या राज्याचा अध्यक्ष केलं नसतं. म्हणून बहिणजींचा संकल्प, बहिणजींची मेंटॅलिटी, बहिणजीची दिशा तुम्ही समजून घ्या. जे काही खेळ होतात ते अलीकडेच होत असतात. गिल्ली दांडूचा खेळ इधर उधर. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. आता बहिणजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्यापासून सोपी आयडिया, काहीच नाही, अभियान राबवायचं. अभियान, पहिलं अभियान 10 दिवसामध्ये सेक्टरचा अध्यक्ष निवडा. फक्त अध्यक्ष. अध्यक्षाला सांगा तुझी कार्यकारिणी तू निवडून घे बाबा. त्या सेक्टरच्या अध्यक्षाला 10 दिवस द्या. त्या सेक्टरच्या अध्यक्षाला सांगा तू जा आणि गावचा फक्त बूथ अध्यक्ष निवड कर. बूथ, बाकीची बूथची यादी घेऊन तो त्याचा अध्यक्ष SC ST OBCचा बनवून घे. एका महिन्याच्या आत महाराष्ट्रामध्ये 100% बूथवांना कंप्लीट करण्याचं अभियान आज रोजी आम्ही संकल्प घेऊन सुरुवात करत आहोत. उद्यापासून 100% सेक्टर बूथ बांधणीचं अभियान आजच्या या पवित्र दिवसाचा आम्ही शपथ घेऊन आम्ही सुरुवात करणार आहोत. आपण सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावं. आपल्याला आपलं जे वोट आहे ते नोटाच्या जोरावर विकत घेण्यात येत आहे. आम्हाला वोटची किंमत न कळल्यामुळं आम्हाला वोटची किंमत गावागावामध्ये जाऊन समजून सांगायची आहे. तुमची कार्यकारिणी फक्त माझ्याकडे येऊ द्या. माझ्याकडे आदरणीय गोपाळराव साहेबांसारखे हजारो ट्रेनर यांची यादी मला मिळालेली आहे. तुमची यादी आल्याबरोबर त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम लगेच सुरू होणार आहे. लगेच जमा झालेला 3 लाख रुपयाचा निधी
त्याचं डिवायडेशन कसं करण्यात येणार ते सुद्धा सांगतो आणि बसतो. माझ्याकडे 3 लाख रुपये निधी आल्याबरोबर 50% निधी विधानसभेवर देणार. विधानसभेवर किती 3 लाखातले 50% विधानसभेवर देणार. विधानसभेच्या लोकांनी कार्यक्रम लावले, पेट्रोल टाकणे, गावात जाणे, प्रबोधन करणे. 25% निधी जिल्ह्याला देणार आणि 25% निधीमध्ये परमेश्वर होणारेच भागते, कारण मला बाबासाहेबांनी सगळं दिलेलं आहे. हे सगळ्यात टाळ्या वाजवत आहात, परंतु हे कधी घडेल जेव्हा तुम्ही बूथ बांधाल. नाहीतर विरोधी पक्षाचे प्रस्थापित आमच्या पक्षामध्ये स्लीपर सेल म्हणून पाठवत आहेत. पैसे किती द्या, निवडणुकीला आम्हाला मदत करा म्हणून न विकणेवाला समाज कधी तयार होईल, बूथ बांधणी होईल, त्यांचं प्रशिक्षण होईल आणि तुम्हाला आमच्या हक्काचा घामाचा पैसा आमच्या चळवळीसाठी आम्हाला मिळेल. एवढं आपल्याला बोलतो. सर्वांना मनापासून क्रांतिकारी जय भीम करून थांबतो. जय भीम.